अकोला जिल्ह्यात बांगलादेशी आणि रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे। त्यांनी आज आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट करीत हा दावा केला आहे। अकोल्यात 15,845 बांगलादेशी आणि रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा झाला असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे। दरम्यान सोमय्या यांच्या या दाव्यावर काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी सोमय्या यांच्यावर खोचक शब्दात टीकास्त्र सोडले आहे। सोमय्या यांच्या भाजपाची सत्ता राज्यात आहे। त्यांनी जर हे आरोप केले असतील तर हे गंभीर आरोप आहेत, यावर अधिकारी यांनी उत्तर द्यायला हवे। सोमय्या यांचं मी स्वागत करेल। त्यांनी यांच्या सरकारवर आरोप केले आहेत की एवढ्या मोठ्या प्रमाणात घुसखोरी वाढली आहे, यावर सरकार निष्क्रिय असल्याचा आरोपही आमदार पठाण यांनी केला आहे। किरीट सोमय्या एक जबाबदार व्यक्ती आहे। त्यांनी जो आरोप लावला आहे तो आरोप आपल्याच सरकारवर लावला असल्याचं आमदार साजिद खान यांनी म्हटलं आहे। किरीट सोमय्या जी है वो एक जवाबदार नेता है। उन्होंने पिछले दिनों बहुत से राजनेताओं के पूरे काले चिट्टे बाहर निकाले और यही हुकूमत थी जिन लोगों ने उनके बोलने के ऊपर काम किया। बड़े बड़े लोगों को ईडी में डाला गया और आज बड़ी खुशी की बात है कि वो अपनी ही सरकार के ऊपर आरोप करते हैं कि इस सरकार में बांग्लादेशी घुस आए, यहाँ तक घुस आए कि अकोला ज़िले तक 15,000 बांग्लादेशी बता रहे हैं। तो उसकी सानिशा होनी चाहिए। मेरी अभी कलेक्टर महोदय से बात हुई कि क्या कारण है कि जो इतने बड़े व्यक्ति आज अकोला ज़िले के अंदर ये आरोप लगा रहे कि हम बांग्लादेशी है, तो उसकी सानिशा होनी चाहिए। तो कलेक्टर साहब ने बोले कि हम उसी को लेके मीटिंग ले रहे हैं और जो भी आरोप लगे उसका हम बाकायदा उत्तर देंगे और होना भी चाहिए, क्योंकि देखो सरकार किरीट सोमय्या जी की है। किरीट सोमय्या जी ने अगर आरोप लगाए खुद की सरकार के ऊपर तो वो गंभीर आरोप है और इस आरोप का जवाब यहाँ के जो अधिकारी लोग हैं उन्होंने उनको देना चाहिए। मैं तो सिर्फ इतना ही कहना चाहूँगा कि मैं तो स्वागत करने आया आपके चैनल के माध्यम से किरीट सोमय्या जी का कि जिन्होंने अपनी सरकार के ऊपर आरोप लगाया कि सरकार असमर्थ है घुसपैठियों के अंदर। घुसपैठी इतने बढ़ गए कि वो अकोला ज़िले तक आ गए बॉर्डर उंगालकर। तो इसकी तो बिल्कुल जानकारी होनी चाहिए और बड़ा चिंता का विषय है ये। दरम्यान या संदर्भात अकोला जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार जन्ममृत्यू नोंदणीबाबतच्या तक्रारीची चौकशी SIT करणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। तर जन्ममृत्यू नोंदणीबाबत जिल्ह्यात 15,845 अर्ज प्राप्त झाले आहेत। त्यापैकी 10,273 प्रमाणपत्र देण्यात आले असून 107 नामंजूर व 4,844 प्रलंबित आहेत। तथापि कायद्यातील सुधारणेनंतर झालेल्या कार्यवाही संदर्भात शासनाला मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या। या तक्रारीची चौकशी गृह विभागामार्फत विशेष तपासणी पथकाद्वारे करण्यात येणार आहे। मात्र यावर जिल्हा प्रशासनाकडून इन कॅमेरा बोलण्यास नकार देण्यात आला आहे। अकोला जिल्ह्यात 15,845 बांगलादेशी रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा। अकोला 4,849, अकोट 1,899, बाळापूर 1,468, मूर्तिजापूर 1,070, तेल्हारा 1,262, पातूर 3,978, बार्शीटाकळी 1,319 बनावटी दस्तावेजद्वारा अकोला जिल्हा येथे जन्म झाल्याचे प्रमाणपत्र दाखला मिळविला।